समोर उभे असलेले सगळे समोर साहेब असं की साहेबांना जागा द्या पुढं. सायलेंट ड्रिल या ठिकाणी श्रीकृष्ण गायकवाड सिनियर अंडर ऑफिसर या ठिकाणी सायलेंट ड्रिलचं प्रात्यक्षिक आपल्या एनसीसी कॅडेटच्या सहकार्याने सादर करत आहेत. जय श्रीमान श्रीमान साइलेंट रिपोर्ट 2 सीनियर 20 कैडेट परेड आपके निरीक्षण में हाजिर. जय श्रीमान श्रीमान साइलेंट ड्रिल को मार्च करने की अनुमति चाहता हूँ. जय श्रीमान. श्रीकृष्ण गायकवाड हा या ठिकाणी नेतृत्व करत आहे. आपल्या तहसीलदार मॅडम सुद्धा एनसीसीच्या सी सर्टिफिकेट होल्डर आहेत. त्यांनीही 3 वर्ष एनसीसी केलेली आहे. त्याचबरोबर नायब तहसीलदार माननीय फुकळे साहेब हेही एनसीसीचे श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे कॅडेट आहेत. त्या काळातील नामवंत पायलट म्हणून शेखर मोरे आणि फुकळे साहेब हे महाविद्यालयाचे 2 पायलट होते. उपस्थित सर्वांचे या ठिकाणी पुनश्च एकदा मध्यवर्ती कार्यालय हातपाडी यांच्या सर्व विभागांच्या वतीनं अंतःकरणपूर्वक सहर्ष स्वागत आहे. स्तूपच्या आधारे ही सायलेंट ड्रिल आहे. यामध्ये 20 कॅडेट आहेत. 20 कॅडेटमध्ये 9 मुली आहेत आणि 11 मुलं आहेत. महाविद्यालयातील एनसीसी विभाग हा अत्यंत प्रभावीपणे आपल्या जिल्ह्यामध्ये काम करत आहे. गेल्या वर्षी झालेल्या सी सर्टिफिकेट परीक्षेमध्ये 22 कॅडेट्स आपले परीक्षेला बसलेले होते. ते 22च्या 22 कॅडेट ए ग्रेडनं आपले पास झालेले आहेत. त्याचबरोबर 16 कॅडेट सी सर्टिफिकेटसाठी बसलेले होते. ते 16च्या 16 कॅडेट्स आपले पास आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये महाविद्यालयाचा एनसीसीचा पी आणि सी विभागामध्ये दोन्ही क्षेत्रामध्ये 100% निकाल आहे. यावर्षी सिनियर अंडर ऑफिसर गौरव भोसले आणि मयुरी नांगरे यांची RTC परेडसाठी कोल्हापूर कॅम्पसाठी निवड झालेली आहे. ती दोघंही त्या ठिकाणी परेडसाठी गेलेले आहेत. भवानी विद्यालयाचा सुद्धा एनसीसी ग्रुप अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे. रामचंद्र जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली भवानी विद्यालयाचा एनसीसी ग्रुप कार्यरत आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक आपल्या देशातील बंधू भगिनींनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. आपलं रक्त सांडलेलं आहे आणि त्यातून हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे. मिळालेलं स्वातंत्र्य टिकवणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. इसवी सन 1818 मध्ये खऱ्या अर्थाने इंग्रजांची सत्ता सुरू झाली आणि 15 ऑगस्ट 1947ला या देशातून इंग्रजांना चालते व्हावं लागलं. सुभाषचंद्र बोस असतील, वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चापेकर बंधू, त्याचबरोबर अनेक समाजसुधारक लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले अशा अनेक स्त्रियांनी आणि महापुरुषांनी या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आपल्या विचारांच्या माध्यमातून, आपल्या कृती कार्याच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यामध्ये हातभार लावलेला आहे. 1920 पासून महात्मा गांधीजींनी या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असहकार आंदोलन सुरू केलं आणि त्यातून दांडी यात्रा असेल, मिठाचा सत्याग्रह असेल, असहकार आंदोलन असेल
आणि त्यानंतर 1942 मध्ये 8 ऑगस्ट 1942 मध्ये चले जावचं आंदोलन सुरू केलं आणि या देशातील तरुण असतील तरुणी असतील देशातील नागरिक रस्त्यावर उतरले आणि इंग्रजांनी या देशातून चालतं व्हावं अशी चळवळ या देशामध्ये सर्वत्र सुरू झाली आणि 15 ऑगस्ट 1947 ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली भारताचं संविधान लिहिलं गेलं आणि 26 जानेवारी 1950 मध्ये हे संविधान आपल्या देशातील सर्व नागरिकांच्या हाती सुपूर्द करण्यात आलं. या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये अनेकांचं योगदान आहे. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे अबाधित ठेवणं. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झालेली आहेत. अनेक आव्हानं आपल्या पुढे आहेत. संरक्षणाच्या दृष्टीनं असेल, शेतीमधले अनेक प्रश्न असतील, शिक्षणासंबंधीचे प्रश्न असतील, स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आज तरुण आणि तरुणींच्या पुढे आहेत. त्यामुळं केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवसांपुरतं आपण भारताचे नागरिक आणि देशाबद्दलचं प्रेम मनामध्ये आणून चालणार नाही. प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण हा आपला देशाचा नागरिक म्हणून देशानं जे अबाधित स्वातंत्र्य मिळवलेलं आहे ज्या मंडळींनी, ते ठेवण्यासाठी आपण सर्वांनी कार्यरत असणं अत्यंत गरजेचं आहे. आज देशाच्या सीमेवर चहूबाजूंनी लाखोंची फौज, आपली सैनिक भर उन्हामध्ये, पावसामध्ये, बर्फामध्ये त्या ठिकाणी देशाच्या संरक्षणासाठी योगदान देत असतात आणि त्यातून आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत. अनेक माजी सैनिक आपल्या देशाची सेवा बजावून या समारंभासाठी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं ज्यांनी या देशाच्या संरक्षणासाठी सेवा केलेली आहे, हे वंदनीय अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आपल्या हे परिसरामध्ये आहेत. अतिशय उत्कृष्ट प्रकारची सायलेंट ड्रिल, त्याचे वेगवेगळे फॉर्मेशन या ठिकाणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्यापुढे सादर केलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या या विद्यार्थ्यांसाठी होत जाऊ द्या. सूरज कुंभार, किरण देशमुख, विकास देशमुख या सिनियर मंडळींनी या सायलेंट ड्रिलचं गेल्या 15 दिवसामध्ये तयारी करून घेतलेली आहे. देशाच्या एकूण संरक्षण दलामध्ये जवळपास 15 लाख आपली देशाची फौज आहे आणि तितक्या क्षमतेनं 18 लाख कॅडेट देशामध्ये एनसीसीचे आहेत. एनसीसी कॅडेट म्हणजे सेकंड फौज म्हणून कॅडेटकडे पाहिलं जातं.